नमस्कार मित्रांनो, बंडूशा गायकवाड ऑफिशियलमध्ये स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत आधार कार्डचा पत्ता ऑनलाईन कसा बदली करायचा HOF बेस पद्धतीने। HOF म्हणजे हेड ऑफ द फॅमिली। ॲक्च्युली HOF चा फुल फॉर्म आहे हेड ऑफ द फॅमिली, परंतु आधार कार्डचा पत्ता बदली करण्यासाठी समजा तुमच्या घरामध्ये कोणा एकाचा आधार कार्डचा पत्ता व्यवस्थित असेल, मग ते हेड ऑफ द फॅमिली असतील म्हणजे घरातले मोठे असतील किंवा घरामधला मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांच्या आधार कार्डमध्ये क्लिअर आहे। समजा मुलाच्या आधार कार्डमध्ये ॲड्रेस परफेक्ट आहे आणि आता आईच्या आधार कार्डमध्ये ॲड्रेस बरोबर करायचा आहे, तर मुलाच्या आधार कार्डवरून आईच्या आधार कार्डचा सुद्धा करू शकतो। आईच्या आधार कार्डमधला ॲड्रेस बरोबर आहे, मुलाच्या बरोबर करून घ्यायचा आहे तरी सुद्धा होतो, किंवा पत्नीच्या आधार कार्डमध्ये बरोबर आहे पतीच्या आधार कार्डमध्ये करायचा आहे तरी सुद्धा करू शकतो आणि वाईस वर्सा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। सगळ्यात आधी ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे। नंतर इकडे ॲड्रेस बारमध्ये लिहायचे आहे uidai.gov.in, एंटर दाबून घ्यायचा आहे। नंतर असा पेज दिसेल, इकडे इंग्लिशवरती यायचं आहे, क्लिक करायचे आहे। नंतर असा पेज येईल, इकडे माय आधार लिहिलेलं आहे, इथे कर्सर घेऊन जायचं आहे आणि खाली यायचे आहे सर्वात शेवटी जिथे आधार ऑन युअर मोबाईल असे लिहिलेले असेल, इकडे परत खाली यायचे आहे आणि लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेबल डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचे आहे। इकडे क्लिक केल्यानंतर एक PDF ओपन होते 14 पानाचे, इकडे तुम्ही बघू शकता 14 पेजेस। यामध्ये 10 नंबर पान ओपन करायचं आहे, त्यासाठी आपण खाली येऊया स्क्रोल करून 10 नंबर पानावरती, किंवा इथे डायरेक्ट असा 10 टाईप करायचा आहे आणि टॅब दाबायचा आहे। तर बघा हा 10 नंबर फॉर्म आला, सेल्फ डिक्लेरेशन फ्रॉम द हेड ऑफ फॅमिली HOF फॉर शेअरिंग ॲड्रेस विथ इमिडिएट फॅमिली मेंबर रिसाइडिंग ॲट द सेम ॲड्रेस। तर हा फॉर्म अगोदर भरायचा असतो। तर हा फॉर्म कशा प्रकारे भरतात मी तुम्हाला इकडे दाखवतो। या सगळ्यात वरती ज्या 4 लाईन आहेत, इथे ज्यांच्या आधार कार्डमध्ये ॲड्रेस व्यवस्थित आहे त्यांची माहिती भरायची आहे। तर आता जसं मी हा फॉर्म भरत आहे, इथे हॅजबंडच्या आधार कार्डमधला ॲड्रेस वाईफच्या आधार कार्डमध्ये ट्रान्सफर करणार आहे, तर इथे हॅजबंडची इन्फॉर्मेशन भरायची आहे। तर त्यांचं आधार कार्डनुसार पूर्ण नाव भरायचं आहे वरती आयमध्ये। त्यानंतर रेसिडेंट ऑफमध्ये इथे पूर्ण आधार कार्डचा जसाच्या तसा त्यांचा पत्ता भरून घ्यायचा आहे। त्यानंतर आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे। आता इथे खालती ज्यांच्या आधार कार्डमध्ये पत्ता चेंज करायचा आहे त्यांचं नाव इथे लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर इकडे त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे। इकडे इज रिलेटेड टू माय, तर इथे रिलेशनमध्ये वाईफ येणार, कारण हॅजबंडच्या ॲड्रेसमधून वाईफच्या ॲड्रेसमध्ये आपण ॲड्रेस ट्रान्सफर करणार आहोत। इथे वाईफ लिहायचं आहे, पुन्हा इथे त्यांचं नाव येणार आहे आणि पुन्हा खाली यायचे आहे, पुन्हा इकडे सुद्धा त्यांचं नाव येणार। नंतर इकडे ज्या दिवशी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत असाल ती तारीख टाकून घ्यायची आहे पूर्ण DDMM YYYY फॉर्मॅटमध्ये इथे, आणि इकडे नाव लिहायचे आहे पूर्ण हेड ऑफ द फॅमिली मेंबरचे पूर्ण नाव आधार कार्डनुसार, आणि इकडे त्यांची सही घ्यायची आहे। नंतर ह्या पेजला PDF फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून घ्यायचा आहे आणि मग नंतर आपल्याला फॉर्म भरायचा असतो ऑनलाईन ॲड्रेस चेंजचा। तर त्याकरता चला हे आपण कट करूया इकडून। आता ॲड्रेस चेंज करण्याकरता सगळ्यात आधी पुन्हा इकडे माय आधारवरती क्लिक करायचे आहे। नंतर आधार अपडेट हिस्ट्रीवरती क्लिक करायचे आहे आणि मग लॉग इनवरती क्लिक करून ज्यांच्या आधार कार्डमध्ये ॲड्रेस बदली करायचा असेल त्यांचा आधार कार्ड नंबर आपल्याला इकडे अगोदर टाकायचा आहे। यासाठी एक कंडिशन आहे की दोघांच्या सुद्धा आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे, एकच नंबर असला तरी चालतो किंवा वेगळा वेगळा असला तरी चालतो। तर वरती आधार नंबर टाकून झाल्यावर खालती कॅपचा जसाच्या तसा बाजूला बघून टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन विथ OTP वर क्लिक करायचे आहे। आधार रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP जाईल, तो एंटर OTP मध्ये टाकून लॉग इन बटनवरती क्लिक करून लॉग इन करून घ्यायचा आहे। इकडे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, पहिला आहे ॲड्रेस अपडेट युजिंग युअर डॉक्युमेंट्स, यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, आय बटनमध्ये मी लिंक देऊन टाकेल, तुम्ही तो सुद्धा बघू शकता। त्यानंतर दुसरा आहे अपडेट ॲड्रेस युजिंग द हेड ऑफ फॅमिली मेंबर्स आधार, आपल्याला इकडे क्लिक करायचे आहे। खालती स्क्रोल करून यायचं आहे, इथे जो करंट डिटेल्स आहे इथे जुना ॲड्रेस असतो आणि खालती परत यायचे आहे आणि इथे बघा डिटेल्स ऑफ HOF रिक्वायर्ड फॉर अपडेट, फॅमिलीमधल्या ज्या व्यक्तीचा ॲड्रेस आपल्याला कॉपी करून ट्रान्सफर करून घ्यायचा आहे त्यांचा आधार नंबर इकडे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर बाजूला क्लिक करायचे आहे, कुठेही खालती मोबाईल नंबर आपोआप दिसेल, बाजूला क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर ऑफ HOF शेवटचे 4 डिजिट दिसतील मोबाईल नंबरचे। त्यानंतर सिलेक्ट HOF रिलेशन विथ ॲप्लिकंट वरती क्लिक करायचे आहे आणि बघा तुम्ही इकडे रिलेशन्स मध्ये पाहू शकता, तुम्ही कोणाकोणाचे करू शकता। स्पाउस म्हणजे
हजबंड किंवा वाईफ, वाईस वर्सा. त्यानंतर मुलांचं करू शकता, चाइल्ड दिसत आहे इथे. वडिलांचा सुद्धा ॲड्रेस करता येतो, आईचा सुद्धा करता येतो, लीगल गार्डियनचा सुद्धा करू शकतो किंवा सिबलिंग सुद्धा करू शकतो. तर इकडे आपण हजबंडच्या आधारने वाईफचं चेंज करत आहोत म्हणून स्पाऊस निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली सिलेक्ट व्हॅलिड सपोर्टिंग डॉक्युमेंट्स टाईपमध्ये क्लिक करायचे आहे आणि इकडे निवडायचे आहे सेल्फ डिक्लेरेशन ॲज पर नोटिफाईड फॉर्मॅट फॉर HOF बेस ॲड्रेस अपडेटवाला ऑप्शन, यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. यानंतर इथे ॲक्सेप्ट बटनवरती क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट सपोर्टिंग डॉक्युमेंटवरती क्लिक करायचे आहे. कंटिन्यू टू अपलोडवरती क्लिक करायचे आहे. नंतर जिथे पण तुम्ही तुमच्या सिस्टममध्ये PDF ठेवली असेल ती सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि खालती इकडे ओपनवरती क्लिक करून अपलोड करून घ्यायचे आहे. तुम्हाला इकडे 100% दिसेल. नेक्स्टवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर इकडे आय हिअर बाय कन्फर्म दॅट आय हॅव रीड अंडरस्टँड टू पेमेंट्स या ऑप्शनवरती इकडे क्लिक करून घ्यायचे आहे आणि इथे खालती प्लीज सिलेक्ट पेमेंट ऑप्शन निवडून घ्यायचे आहे, रोजर पे किंवा पेयूबीज. मी रोजर पे सिलेक्ट करून घेतलेले आहे. त्यानंतर मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. इकडे बघा डायरेक्ट एक QR आलेला दिसतोय. या QRला तुमच्या फोनपे, गुगल पे किंवा पेटीएममधून स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. तर चला तर मी पेमेंट करून घेतो गुगल पेनी. ऑनलाईन पेमेंट जे आपल्याला करायचं असतं ते 50 रुपयाचं असतं. पेमेंट झालेलं आहे. थोडा वेळ वाट बघायची आहे अपडेट होईपर्यंत. बघा पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज आलेला आहे. खालती पेमेंट बघू शकता UIDAI. त्यानंतर इकडे एक टाईम येईल आणि युअर फीडबॅक इज इम्पॉर्टंट टू अस असं दाखवणार आहे. या बॉक्सला वरतून कट करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला फीडबॅक द्यायचे असेल तर देऊ शकता. ठीक आहे, आपण हे कट करून घेऊया वरतून. त्यानंतर इकडे बघू शकता ट्रान्झॅक्शन स्टेटसमध्ये सक्सेस दिसत आहे. पेमेंटचा डेट अँड टायमिंग तुम्हाला दिसतोय. अमाऊंट किती 50 रुपये आहे. डाउनलोड ॲक्नॉलेजमेंटवरती क्लिक करून तुमची पावती डाउनलोड करून घ्यायची आहे. ही पावती तुम्हाला ओपन करून दाखवतो. इकडे आधार नंबरचे शेवटचे 4 डिजिट दिसतात तुम्हाला. त्यानंतर SRN म्हणजे सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर असतो जो S ने सुरुवात होतो, इकडे तुम्हाला दिसत असतो. इनवाईस नंबर खालती आलेला असतो. अमाऊंट भरलेली दिसते, डेट अँड टायमिंग दिसतो आणि पेमेंट टाईप ॲड्रेस. आणि खाली तुम्हाला स्क्रोल करून दाखवतो इकडे. त्यानंतर इकडे जो सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. चला मी Ctrl+C ने कॉपी करून घेतो. हे आपण कट करूया. आता आपली इकडची प्रोसेस झालेली आहे. इकडे वरती जायचं आहे आणि लॉग आउटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. चला तर हे लॉग आउट केले. आता आपल्याला लॉग इन करायचे आहे HOF बेस लॉग इन. त्यासाठी पुन्हा लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि आता ज्यांच्या आधार कार्डमधून ॲड्रेस कॉपी करून ट्रान्सफर करायचा होता त्यांचा म्हणजे हेड ऑफ फॅमिली मेंबरचा इथे आधार नंबर पुन्हा टाकून घ्यायचा आहे. परत कॅपचा जसाचा तसा खाली टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा लॉग इन विथ OTPवर क्लिक करायचे आहे आणि इथे सुद्धा आलेला OTP इंटर करून घ्यायचा आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचे आहे. लॉग इन झाल्यावर अशा प्रकारे दिसेल. इकडे खाली स्क्रोल करून यायचं आहे आणि इकडे बघा माय हेड ऑफ फॅमिली रिक्वेस्टवरती क्लिक करायचं आहे. इथे जो अगोदर आपण फॉर्म भरला त्यांना जो सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर आला होता तो इथे टाईप करून घ्यायचा आहे. आपण कॉपी केला होता, Ctrl+V ने आपण डायरेक्ट पेस्ट केलेला आहे. त्यानंतर इथे खाली कुठेही क्लिक करायचे आहे. तर इकडे बघू शकता यू हॅव रिसिव्ड अ रिक्वेस्ट अँड अबाव SRN फ्रॉम आणि नाव आलेलं आहे. त्यानंतर पुढे आधार कार्डचे 4 डिजिट आलेले आहेत. ॲक्सेप्टवरती फक्त क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर डू यू विश टू प्रोसीड विथ शेअरिंग युअर ॲड्रेस ॲज HOF पुन्हा कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इकडे वाचू शकता वरती यू हॅव ॲक्सेप्टेड द रिक्वेस्ट ॲज अ हेड ऑफ फॅमिली फॉर शेअरिंग युअर ॲड्रेस असं आलेलं आहे. म्हणजे आपली ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे. इकडे खालती स्क्रोल करून तुम्ही बघू शकता HOF बेस ॲड्रेस अपडेट हा सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर आलेला आहे. डेट आलेली आहे इथे आणि इकडे ड्राफ्ट स्टेज दिसत आहे. इथे तुम्ही शेवटला राईटच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इकडे दिसते आता कोणत्या स्टेजवरती आहे. ड्राफ्ट स्टेजवरती आहे. इकडून रिक्वेस्ट अप्रूव्ह झालेली आहे. आता डायरेक्ट हे आपण पुन्हा लॉग आउट करूया. पुन्हा आपण अगोदरचे लॉग इन करूया. त्यासाठी पुन्हा लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आधार नंबर टाईप करून घ्यायचा आहे आणि खालती दिलेला कॅप्चा जसाचा तसा टाकून पुन्हा लॉग इनवरती क्लिक करायचे आहे. पुन्हा OTP येईल. OTP टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. चला तर आपण पुन्हा ज्यांच्या आधार कार्डमध्ये ॲड्रेस आपण बदली करणार होतो त्यांचं लॉग इन केलेलं आहे. आता इकडे लॉग इन झाले. स्क्रोल करून डायरेक्ट खाली यायचं आहे. इकडे खाली बघू शकता HOF बेस ॲड्रेस अपडेटमध्ये डेट आलेली आहे, सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर आलेला आहे आणि हे आता कुठे आहे व्हॅलिडेशन स्टेजवरती आहे. तर इकडे शेवटला राईटच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. परत खाली स्क्रोल करून तुम्ही बघू शकता पेमेंट
स्टेज म्हणजे क्लिअर झालेला आहे, व्हेरिफिकेशन स्टेज क्लिअर झालेली आहे. आता हे व्हॅलिडेशन स्टेजवरती आहे आणि थोड्या दिवसानंतर हे कम्प्लिटेडमध्ये जाईल. आणि इथे लिहिलेलं आहे युअर आधार एनरोलमेंट रिक्वेस्ट इज अंडर प्रोसेस, प्लीज चेक अगेन आफ्टर फ्यू डेज. म्हणजे काही दिवसानंतर पुन्हा चेक करा. आणि इकडे डाउनलोड ॲक्नॉलेजमेंटवरती पुन्हा क्लिक करायचं आहे. त्यानंतर ही ॲक्नॉलेजमेंट ओपन केली आपण. आता या ॲक्नॉलेजमेंटमध्ये तुम्ही बघू शकता अजून एक सेपरेट कॉलम आला अपडेट रिक्वेस्ट डिटेल्समध्ये. एक्झिस्टिंग ॲड्रेस इकडे दिसतो आणि करेक्टेड चेंज टूमध्ये तुम्हाला नवीन ॲड्रेस दिसतो. तर अशा प्रकारे ही ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट आहे. तुम्ही तुमच्याकडे प्रिंट करून ठेवू शकता किंवा PDF करून ठेवू शकता किंवा सेव्ह करून ठेवू शकता. नॉर्मली HOF बेस ॲड्रेस जे आपण अपडेट करतो ते 30 दिवसामध्ये होऊन जातात. मिनिमम 30 डेज टू मॅक्झिमम 90 डेजचा टाईम असतो, पण कधी कधी ते लवकरसुद्धा होऊन जातात. तर थोड्या दिवसानंतर तुम्ही चेक करू शकता ॲड्रेस चेंज झालेला असेल. तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्याच ॲड्रेस HOF बेस ऑप्शनने चेंज करू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.